नमस्कार, वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज मी या ठिकाणी गंगा पूजन जे आहे ते करून घेणार आहे। तर ही गंगा जी आहे ती प्रयागराजवरून माझ्या भावाने आणलेली आहे, सोबतच प्रसाद देखील आणलेला आहे। तर या प्रसादामध्ये बेलपत्र जे आहे ते घालण्यात आलेलं आहे। अगदी छान असा शुभ मुहूर्तावरती आपण ही पूजा जी आहे ती करून घेत आहोत। तर आम्ही या ठिकाणी गंगेचं पूजन केलेलं आहे, सोबतच प्रसादाचं देखील पूजा केलेली आहे। आता आपण लड्डू गोपालला प्रसाद जो आहे तो खाऊ घालूया। त्यानंतर आपण गंगेच्या पाण्याने सर्व देवांना या ठिकाणी स्नान घालून घेणार आहोत। तर मी सर्वात आधी या ठिकाणी मोठे लड्डू गोपाल घेतलेले आहेत आणि यांना अगदी व्यवस्थित अशी आपण या पाण्याने आंघोळ घालून घेऊया। तर मी नेहमी अशाच पद्धतीने सर्व देवांना आंघोळ घालून घेत असते। प्रत्येक वेळेस मी एकच देव घेत असते ताम्हणामध्ये। त्यानंतर मी त्यांना आंघोळ घालून झाल्यानंतर स्वच्छ असं पुसून घेत असते आणि आज मी यांना अत्तर पूजा देखील करून घेत आहे। तर या पद्धतीमध्ये सर्व बोटांना आपण अत्तर लावून घ्यायचं आहे। त्यांना अत्तर खूप जास्त आवडतं, तर मी ही अत्तरची मसाज करून घेत आहे। तर अत्तर जे आहे ते मी फक्त दोन्ही लड्डू गोपाललाच लावून घेणार आहे। बाकीचे देव जे आहेत ते मी फक्त पाण्यानेच धुवून घेणार आहे, त्यांना पाण्यानेच आंघोळ घालणार आहे। त्यानंतर आपण छान असा कृष्णाचा शृंगार करून घेणार आहोत। यानंतर आपण छान असा हार घालून घेऊया, सोबतच मुकुट जो आहे किंवा फेटा टोप म्हणू शकतो आपण, तो ठेवून घेतलेला आहे। त्यांना बासरी अति प्रिय असते, त्यामुळे बासरी देखील आपण ठेवूया त्यांच्या हातामध्ये। आणि आता हे छोटे लड्डू गोपाल आहेत, ते यांना देखील व्यवस्थित अशी आंघोळ घालून घेऊया। त्यानंतर आपण अत्तर पूजा करून घेऊया। जसा की मोठ्या लड्डू गोपालचा ड्रेस आहे त्याच पद्धतीमध्ये सेम ड्रेस मी छोट्या लड्डू गोपालला देखील घालणार आहे। तर यांना देखील आपण आसनावरती बसून घेऊया। त्यानंतर यांना देखील आपण हार घालून घेऊया त्यांचा।
तर यांचा टोप जो आहे तो अगदी मोठा आहे. त्यांना जर केस लावले नाहीत तर तो टोप जो आहे तो अगदी व्यवस्थित असा बसत नाही, खाली पडतो. त्यामुळे यांना मी केस लावून घेतलेले आहे. तर केसांमुळे यांचा टोप जो आहे तो अगदी व्यवस्थित असा फिट होतो. तर आपल्या दोन्ही लड्डू गोपालचं अगदी छान असं आवरलेलं आहे. त्यानंतर मी त्यांना आरसा दाखवून घेत आहे. लड्डू गोपालला आंघोळ घातल्यानंतर आवरल्यानंतर आरसा दाखवणं खूप महत्त्वाचं असतं. त्यांना साज शृंगार केलेला खूप आवडतो आणि तो पाहायला देखील त्यांना खूप आवडतो. त्यामुळे त्यांना नेहमी आवरल्यानंतर आरसा दाखवून घ्यायचा असतो. तर या पद्धतीमध्ये मी सर्व देव जे आहेत ते अगदी छान असे आंघोळ घालून घेतलेले आहे देवांना. आणि ज्या देवांना अंघोळ घालता येत नाही, जसे की हे फोटो फ्रेम वगैरे आहेत आणि हे ज्या मूर्त्या आहेत त्यांच्यावरती मी पाणी जे आहे ते थोडंसं शिंपडून घेतलेलं आहे. आता मी या ठिकाणी धूप दीप लावून आरती करून घेतलेली आहे. आणि जे साईडला काचेमध्ये कासव ठेवलेला आहे त्यांना देखील याच पाण्याने संपूर्ण असं भरून घेतलेलं आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ, छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स. थँक्स फॉर वॉचिंग.